आज या ठिकाणी आपण सर्व आपले लाडके अण्णा म्हणजे हा बिझनेस ज्यांनी ड्रिव्हन केलेला आहे, इथपर्यंत आणलेला आहे, त्यांच्या बर्थडे निमित्तानं त्यांच्या वाढदिवसा प्रित्यर्थ पूर्ण विकेची टीम आता इथे जमलेली आहे. म्हणजे आज वाढदिवस करणे हा हेतू नसून तर एक ऋण व्यक्त करणं हा आमचा हेतू आहे. म्हणजे चाकण मार्केट यार्डबद्दल जर सांगायचं झालं तर आमचे वडील विष्णू अण्णा गोरे हे या मार्केट यार्डमध्ये जवळजवळ 40 वर्षापासून काम पाहतात. म्हणजे ते कॉलेजला जेव्हापासून होते तेव्हापासून मार्केट यार्डला काम बघत होते. नंतर इथे गाळा घेतला आणि गाळा घेतल्यानंतर खूप कठीण परिस्थितीतून 40 वर्षाचा हा त्यांचा प्रवास आहे. आता जवळजवळ मी 12-13 वर्ष झाले या मार्केटमध्ये आहे. लोक कधी कधी मला म्हणतात की तुम्ही प्रतीक शेठ चांगल्या पद्धतीने हा बिझनेस हँडल करता, पण ते सगळं मीच आहे. तसं काही नसून एक 30 वर्षाचा मोठा खडतर प्रवास करून जो उभा केलेला अण्णांनी बिझनेस आहे, हा आयता बिझनेस मला मिळाला आणि त्या बिझनेसवरती मी आता हे पुढे रन करण्याचा प्रयत्न करतोय. तर अण्णांचा वाढदिवस, अण्णा म्हणजे माझे वडील, तर वडील माझे बायोलॉजिकली वडील आणि मार्केट यार्डचे व्यावसायिक दृष्ट्या हे मार्केट यार्डमध्ये बाप म्हणून एक व्यक्तिमत्व आहे अण्णांचं. म्हणजे हे मी का बोलतोय, कारण मार्केट यार्डमध्ये जी आमचे काही सहकारी मंडळी आहेत त्यांना अत्यंत प्रगल्भतेने ही गोष्ट माहिती आहे की कितीतरी आडतदार या मार्केट यार्डमध्ये अण्णांच्या हाताखालून गेलेले आहेत आणि त्यांनी त्यांचा व्यवसाय चालू केला आहे. आणि कधीही या गोष्टीचा राग रुसवा नसून अण्णांनी सगळ्यांना आपलंसं करून घेतलेले. मार्केट यार्डमध्ये असताना कधीच अण्णांचा कुणाशी असा एकही घटक नाहीये की कोण त्याच्या मनात अण्णांबद्दल काहीतरी चुकीचं व्यक्तिमत्व. असे अजात शत्रू व्यक्तिमत्व म्हणजे आमचे अण्णा. असं बाप व्यक्तिमत्व. आज त्यांचा वाढदिवस आहे तर आम्ही नुसतंच बर्थडे सेलिब्रेट नाही करत, तर खऱ्या अर्थानं आज त्यांचं ऋण व्यक्त करतोय. आणि आज मी इथे काम करत असताना आता सकाळी मार्केट यार्डमध्ये आमची पूर्ण टीम असते. 40 ते 50 जणांची आमची टीम आहे. या पूर्ण टीमचा एक रोजगार उपलब्ध करण्यामागं अण्णांचा मोठा हात आहे. आणि ही चालू टीम आहे, पण इथून मागं पण बरेचसे कर्मचारी वर्ग पण अण्णांच्या हाताखालून गेले. त्यांना खूप चांगलं पद्धतीचं मार्गदर्शन मिळालेलं आहे आयुष्यामध्ये सुद्धा आणि आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा. अण्णांना जे ओळखतात त्यांना माहिती आहे अण्णांचं आध्यात्मिक दृष्ट्या पण काय स्थान आहे. तर असे एका गुरुस्थानी आमच्या म्हणजे बिझनेसमध्ये असतील, अध्यात्मात असतील, तर असं व्यक्तिमत्व माझ्या वडील या भूमिकेत मला लाभलं, ही खूप महत्त्वाची आणि मोठी गोष्ट मी समजतो. आणि इथे त्यांचं ऋण व्यक्त करून थांबतो.